गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट. पुढचा खूप महत्त्वाचा पार्ट चालू होतोय तो म्हणजे आहे बेटा मेमरी ऑर्गनायझेशन. मेमरी ऑर्गनायझेशन बेटा आपले दोन पार्ट्समध्ये डिवाइड होते. एक म्हणजे प्रोग्राम मेमरी आणि एक म्हणजे डेटा मेमरी. मायक्रो कंट्रोलरमध्ये बेटा दोन महत्त्वाचे मेमरी असतात. त्या म्हणजे कुठले बेटा, एक प्रोग्राम मेमरी आणि दुसरे कुठले बेटा डेटा मेमरी. ठीक आहे, आधी एवढं लिहून घेऊ. मेमरी ऑर्गनायझेशन हेडिंग टाका मोठ्या अक्षरामध्ये. मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका बेटा मेमरी ऑर्गनायझेशन. ओके, पुढे या. Memory organization consists of two parts. Memory organization consists of two parts. First, program memory. Second, data memory. First, program memory. Second is the data memory. आता पुन्हा फर्स्ट हेडिंग टाका मोठ्या अक्षरामध्ये प्रोग्राम मेमरी. हेडिंग टाका मोठ्या अक्षरामध्ये प्रोग्राम मेमरी. ओके, आता एक 5 ते 10 मिनिटं कोणीही काहीच करायचं नाही. सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. प्रोग्राम मेमरी बेटा, प्रोग्राम मेमरी आहे ना, ही माझी मेन खालची प्रोग्राम मेमरी झाली. ही जी प्रोग्राम मेमरी आहे बेटा, ती दोन भागात डिवाइड केली गेलेली आहे. पहिली तर म्हणजे आहे इंटरनल प्रोग्राम मेमरी आणि सेकंड आहे एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. दोन पार्ट्स कुठले कुठले बेटा, इंटरनल प्रोग्राम मेमरी आणि अजून आहे एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. ऍक्च्युली माझी इंटरनल प्रोग्राम मेमरी ना फक्त 4 KB ची असते. फक्त किती KB ची असते बेटा, 4 KB ची. जी चालू होते 00H पासून एंड कुठे होते 0FFH पर्यंत. हे त्याचे ऍड्रेसेस लक्षात ठेवायचे महत्वाचे. 4 KB कुठून ते कुठपर्यंत असते बेटा, 00H टू 0FFH. ठीक आहे, ही माझी ऍक्च्युअली इंटरनल प्रोग्राम मेमरी आहे. ती इंटरनल प्रोग्राम मेमरी मी पुढे जाऊन कधी कधी एक्सपांड पण करू शकतो. पण इंटरनल मेमरीच मी कधी कधी एक्सपांड करू शकतो. तिला मी नाव देतो एक्सटर्नल इंटरनल मेमरी किंवा एक्सटर्नल मेमरी नाव द्या. पण ती एक्सटर्नल मेमरी कशाचा पार्ट आहे बेटा, इंटरनल मेमरीचाच पार्ट आहे जिला मी एक्सपांड केलेलं आहे. ती इंटरनल मेमरीचाच पार्ट आहे जिला मी एक्सपांड केलेलं आहे. ती एक्सपांड कुठपर्यंत होऊ शकते, अप टू द 60 KB. 60 KB पर्यंत आपण तिला एक्सपांड करू शकतो. मग तिचा ऍड्रेस काय असतो, 1000H टू 4FFH. तिचा स्टार्टिंग ऍड्रेस आहे 1000H, एंडिंग ऍड्रेस आहे 4FFH. म्हणजे ही जी एक्सटर्नल आपण जे लिहिलेलं आहे पण ऍक्च्युली तो इंटरनलचाच भाग आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, आपण लिहिताना ते एक्सटर्नल लिहिलेलं आहे, मान्य केलं, पण ती इंटरनलचाच भाग आहे हे फिट डोक्यात बसवून घ्या. ठीक आहे, म्हणजे ही झाली माझी इंटरनल बद्दलच. ही सगळी माझी कुठली झाली बेटा, इंटरनल प्रोग्राम मेमरी. आणि अजून एक माझा टोटली सेकंड पार्ट असतो, तो म्हणजे एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. ती एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी 64 KB ची असते. 64 KB ची असल्यामुळे स्टार्टिंग ऍड्रेस तिचा 00H आणि एंडिंग ऍड्रेस 4FFH असतो. स्टार्टिंग ऍड्रेस 00H आणि एंडिंग ऍड्रेस 4FFH असतो. इथे खूप मुलांना कन्फ्युजन इथेच होतं. इथे एकच मुद्दा लक्षात ठेवा, ऍक्च्युली माझी इंटरनल मेमरी 4 KB ची असते, पण तिला जेव्हा मी एक्सपांड होऊ शकतं तर ती एक्सपांड माझी 60 KB पर्यंत होऊ शकते. तिला त्यांनी काय नाव दिलंय, एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. पण जो इंटरनलचाच भाग आहे आणि ही टोटली माझी एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी आहे जी की 64 KB ची. हिच्यात आणि हिच्यात कन्फ्युजन होऊ देऊ नका. ही एक्सटर्नल मेमरी आहे पण जिला मी इंटरनलला एक्सपांड केलेली आहे. तिला काय नाव दिलं, एक्सटर्नल रोम. तिला काय नाव दिलं, एक्सटर्नल रोम. आणि इकडे काय बेटा, अप टू 64 KB ऑफ एक्सटर्नल मेमरी. Up to 64 KB of external memory which starts from 00H to ends up to the 4FFH. कळालं बेटा? पुन्हा एकदा सांगतोय, नीट ऐका. प्रोग्राम मेमरी माझी ही दोन भागात डिवाइड झालेली आहे. पहिली तर इंटरनल प्रोग्राम मेमरी आणि एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. इंटरनल प्रोग्राम मेमरी माझी 4 KB ची असते, जिचा स्टार्टिंग ऍड्रेस असतो 00H टू 0FFH. ठीक आहे, ही जी 4 KB ची आहे तिला मी कधी कधी एक्सपांड करतो. तिला नाव देतो एक्सटर्नल रोम, जी की चालू होते 1000H एंड होते 4FFH पर्यंत. आणि अजून एक सेकंड भाग माझा आहे जिला काय नाव बेटा, एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी, जी की 64 KB ची टोटली आहे, जी स्टार्टिंग ऍड्रेस आहे 00H, एंडिंग ऍड्रेस आहे 4FFH. आता इंटरनल सोबत काम चालू आहे का एक्सटर्नल सोबत काम चालू आहे हे तुला डिस्टिंग्विश करण्यासाठी एक EA चा बार नावाची पिन असते. कुठली पिन असते बेटा, EA चा बार. EA च्या बारची जर किंमत एक तर 1 असू शकते किंवा एक तर 0 असू शकते. EA च्या बारची जर किंमत 1 असेल तो डील करेल इंटरनल प्रोग्राम मेमरी सोबत, जी की स्टार्टिंग होईल
000 to 0FFH पर्यंत, ठीक आहे. त्यालाच मी पुढे एक्सपांड पण करू शकतो, जी की चालू होईल 1000 to 0FF पर्यंत. आणि ईएच्या बारची जर किंमत 0 असेल, ईएच्या बारची जर किंमत 0 असेल, तो डील करेल कंपल्सरी एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी सोबत. तर तो डील करेल कंपल्सरी कुणासोबत बेटा? एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी सोबतच डील करेल, जिचा स्टार्टिंग ॲड्रेस 000 एंडिंग ॲड्रेस 0FH असेल. ठीक आहे. पुन्हा एकदा प्रोग्राम मेमरी दोन भागात, इंटरनल एक्सटर्नल. इंटरनलच कधी कधी एक्सटर्नल पण आपण एक्सपांड करू शकतो, जिला आपण एक्सटर्नल मेमरी म्हणतो, जिचा स्टार्टिंग ॲड्रेस 4 KB साठी 000 to 0FFH पर्यंत असतो आणि 60 KB साठी 1000 to 0FH पर्यंत असतो. इकडच्या बाजूला बघायला गेलं तर एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी जी की चालू होते माझी 000H पासून तो एंड होते 0FH पर्यंत. ठीक आहे. 000H पासून चालू होते 0FH ला एंड होते. ठीक आहे. बरं, त्याच्यामध्ये ईएचा बार पण असतो. ईएच्या बारच्या पिनमुळे ते इंटरनल सोबत काम चालू आहे का एक्सटर्नल सोबत काम चालू आहे कळतं. ईएच्या बारची किंमत जेव्हा 1 असते तेव्हा इंटरनल सोबत काम चालू असेल. ईएच्या बारची किंमत जेव्हा 0 असेल तेव्हा एक्सटर्नल सोबत काम चालू असेल. तेव्हा कोणासोबत काम चालू असेल बेटा? एक्सटर्नल सोबत काम चालू असेल. खूप महत्त्वाचे मुद्दे चालू आहेत, खूप महत्त्वाचे मुद्दे चालू आहेत. तो म्हणजे कुठला बेटा? प्रोग्राम मेमरी. प्रोग्राम मेमरी नाही तर डेटा मेमरी, दोघांपैकी एक काहीतरी टपकतंच. आता मी प्रोग्राम मेमरी बघतोय, पुढच्या सेशनमध्ये डेटा मेमरी घेणार आहे. ठीक आहे. ओके, हेडिंग टाका सगळ्यांनी प्रोग्राम मेमरी. व्हिडिओ पॉज करून सगळे फिगर काढून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करून सगळेच्या सगळे फिगर व्यवस्थित, हे आणि हे, ही लाईन आणि ही लाईन सगळं एकच आहे बेटा, असं लक्षात घ्या. म्हणजे एकाच लाईनीमध्ये, म्हणजे ही फिगर इकडं ती फिगर तिकडं, प्रोग्राम मेमरी अशी खाली असं नका घेऊ. ही जी मेमरी ही दोन भागात डिवाइड झालेली असं दिसायला पाहिजे. हीच माझी मेमरी दोन भागात डिवाइड झालेली असं दिसायला पाहिजे. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखा पडी. दाबा फिगर शोज द प्रोग्राम मेमरी ऑफ 8051. दाबा फिगर शोज द प्रोग्राम मेमरी ऑफ 8051. दाबा फिगर शोज द प्रोग्राम मेमरी ऑफ 8051. पुढचा पॉईंट. इट कन्सिस्ट ऑफ टू मेमरीज. It consists of two memories. First, internal program memory. First, internal program memory. Second, external program memory. Second, external program memory. First, internal program memory. Second, external program memory. First, internal program memory. Second, external program memory. पुढचा point. The internal program memory is of 4 KB. The internal program memory is of 4 KB. The internal program memory is of 4 KB, which starts from the address 000H, which starts from the address 000H, माझ्या हाताकडे लक्ष द्या, which starts from the address 000H up to the 0FFH, 0FFH. पुढचा point. The internal program memory can be expanded up to the 60 KB. The internal program memory can be expanded up to the 60 KB. The internal program memory can be expanded up to the 60 KB, whose address starts from 1000H, whose address starts from 1000H to 0FH, 1000H to 0FH, to 0FH. Puts a point. It also consists of the external program memory. It also consists of the external program memory. It also consists of the external program memory whose address is from 000H to 0FH, whose address is from 000H to 0FH, whose address is from 000H to 0FH, 000H to 0FH. Puts a point. The external program memory and the internal program memory. The external program memory and the internal program memory can be differentiated with the help of EA चा बार पिन. EA चा बार पिन, EA त्याच्यावरती बार आणि पिन, EA चा बार पिन. पुढचा पॉइंट. If EA चा बार is equal to 1, if EA चा बार is equal to 1, then 8051 can access the internal program memory. If EA चा bar is equal to 1, then 8051 can access internal program memory. Then 8051 can access internal program memory for the memory location 000H to 0FFH, 000H to 0FFH, and beyond
4 KB it can access external memory from, and beyond 4 KB it can access, and beyond 4 KB it can access external memory from, it can access external memory from the memory location, external memory from the memory location 1000H to Chobal FH, 1000H to Chobal FH, 1000H to Chobal FH. पुढचा पॉईंट घ्या. इफ EA चा बार इज इक्वल टू 0, if EA चा bar is equal to 0, then 8051 can access the external program memory. If EA चा bar is equal to 0, then 8051 can access the external program memory. If EA चा bar is equal to 0, then 8051 can access the external program memory from the memory location Chobal 0H to Chobal FH, from Chobal 0H to Chobal FH. एक महत्वाचा पॉइंट, program memory always deals with the program and not with the data. Program memory always deals with the program and not with the data. Program memory always deals with the program and not with the data. ओके बच्चा लोक, कळालंय? दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता डेटा मेमरी चालू होईल बेटा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय चालू होईल आपलं? डेटा मेमरी. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.